आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की फर्स्ट राऊंड झाल्यानंतर मनामध्ये कोणकोणते क्वेश्चन येतात, कोणकोणते प्रश्न उठतात आणि त्याचे आन्सर. BMSचा फर्स्ट राऊंड झाला आहे. आता सेकंड राऊंडची वाट बघत आहोत आपण. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे दीपक हजारे. आय एम अ सेकंड इयर BMS स्टुडंट इन गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज बारामती. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेजर कोणत्या चुका होतात काउन्सिलिंगमध्ये ते बघूया आणि त्याचा आन्सर. त्याआधी आपण बघूया की राऊंड 2 साठी कोणकोणते विद्यार्थी इलिजिबल आहेत. ते विद्यार्थी ज्यांनी पहिल्या राऊंडमध्ये चॉईस फिलिंग केली नाही, असे विद्यार्थी ज्यांना पहिल्या राऊंडमध्ये चॉईस फिलिंग करून पण सीट अलॉट झाली नाही, असे स्टुडंट ज्यांना पहिल्या राऊंडमध्ये सीट अलॉट झाली त्यांनी सीट अलॉट झाल्यानंतर कॉलेजवर जाऊन डॉक्युमेंट जमा केले पण त्या डॉक्युमेंटमध्ये काही इश्यू असल्यामुळे त्यांना ते सीट कॅन्सल झालं, असे विद्यार्थीसुद्धा सेकंड राऊंडमध्ये इलिजिबल आहेत. असे विद्यार्थी ज्यांना फर्स्ट राऊंडमध्ये कॉलेज भेटून सुद्धा त्यांनी सीटला रिटेन्शन दिलं नाही आहे, ते विद्यार्थीसुद्धा सेकंड राऊंडमध्ये इलिजिबल आहेत. असे विद्यार्थी ज्यांनी फर्स्ट राऊंडमध्ये फ्री एक्झिट घेतले आहे ते सुद्धा राऊंड 2ला इलिजिबल आहेत. आता आपण बघूया कोणते विद्यार्थी राऊंड 2ला इलिजिबल नाहीत. जे विद्यार्थी फर्स्ट राऊंडमध्ये रिटेन्शन फॉर्म भरून आलेत कॉलेजमध्ये ते विद्यार्थी राऊंड 2ला इलिजिबल नाहीत. असे विद्यार्थी ज्यांनी राऊंड 2 साठी फ्रेश प्रेफरन्स लिस्ट बनवली नाही आहे किंवा अपलोड केली नाही, असे विद्यार्थी राऊंड 2ला इलिजिबल नाहीत. तर हे होता इलिजिबिलिटी क्रायटेरिया, कोणते विद्यार्थी इलिजिबल आहेत आणि कोणते नाहीत. तर आता आपण बघूया कोणकोणते मेजर क्वेश्चन्स आपल्या मनामध्ये येतात आणि कोणकोणते मेजर चुका आपण राऊंड 2 मध्ये काउन्सिलिंगमध्ये करू शकतो, ते कशा अवॉइड करायच्या. तर चला तर मग आपण बघूया. पहिली मेजर चूक होते की आपल्याला काय वेळेस वाटतं की आपण फर्स्ट राऊंडसाठी जी प्रेफरन्स लिस्ट दिली आहे ती आपल्यासाठी योग्य आहे आणि आपण सेकंड राऊंडसाठी नवीन प्रेफरन्स लिस्ट अपलोड करत नाही, त्यामुळे आपण डायरेक्ट काउन्सिलिंगच्या बाहेर पडू शकतो. तर तुम्ही असं करू नका. राऊंड 2 मध्ये आणि राऊंड 1 मध्ये प्रत्येक राऊंडला सेपरेट प्रेफरन्स लिस्ट आहे, त्यामुळे तुम्ही राऊंड 2ला सेपरेट प्रेफरन्स लिस्ट जरी असली तरी तीच प्रेफरन्स लिस्ट अपलोड करा. दुसरी चूक होते रिटेन्शन फॉर्मची. आता तुम्हाला काय होतं, फर्स्ट राऊंडमध्ये जर कॉलेज नाही भेटलं आणि सेकंड राऊंडमध्ये जर कॉलेज भेटलं तर वाटतं की आपल्याला पुढच्या राऊंडमध्ये चांगलं भेटेल का, हे चांगलं आहे का. तर तुम्ही काय करा, ज्यावेळेस तुम्हाला कॉलेज भेटतं आणि अलॉटमेंटसाठी तुम्हाला टाईम असतो, एक दिवस टाईम घ्या, कॉलेज कसं आहे ते बघा, कॉलेज सगळ्या स्टुडंटला विचारा, रिव्ह्यू घ्या त्यांच्याकडून, नंतर तुम्ही रिटेन्शन फॉर्मचा विचार करा. नाहीतर काय होतं की आपण गडबडीत कॉलेज भेटलं म्हणून लगेच रिटेन्शन देऊन टाकतो आणि आपले चान्सेस जरी चांगल्या कॉलेजचे भेटण्यासाठी असतील राऊंड 3 मध्ये राऊंड वॅकन्सीमध्ये तरी पण आपण रिटेन्शन दिल्यामुळे आपल्याला सहभागी होता येत नाहीत. तर हा मेजर चूक होऊ शकते. तुम्ही गडबडीमध्ये की फर्स्ट राऊंडमध्ये भेटलं नाही मग सेकंड राऊंडमध्ये भेटलं तर गडबडीत लगेच आपण रिटेन्शन फॉर्म भरून टाकतो. तर तसं नाही करायचं. आपण आधी बघायचं कॉलेज कसं आहे, तिथल्या स्टुडंटचा रिव्ह्यू घ्यायचा. जर चांगलं वाटलं तर ठीक आहे भरा. जर रिव्ह्यू जर चांगले वाटत नसतील आणि तुम्ही जर कम्फर्टेबल नसाल, सॅटिस्फाय नसाल तर तुम्ही रिटेन्शन फॉर्म भरू नका. तिसरी मेजर चूक होते ती फ्री एक्झिटची. पहिल्यांदा वाटतं आपल्याला राऊंड 1 मधनं आपण फ्री एक्झिट घेतली, तसंच आपण राऊंड 2 मधनं पण घेऊ शकतो आणि आपण नेक्स्ट राऊंड 3 मध्ये सहभागी होऊ शकतो. तर तसं नाही आहे. जर तुम्ही राऊंड 1 मधनं घेतले असेल तर नक्की तुम्ही राऊंड 2 मध्ये येणार असं त्यांचा क्रायटेरिया आहे. पण राऊंड 2 मधनं जर तुम्ही फ्री एक्झिट घेतली, आता समजूया फ्री एक्झिट म्हणजे काय. जर फ्री एक्झिट म्हणजे तुम्ही कॉलेज अलॉट झालं आणि त्या कॉलेजला तुम्ही गेलाच नाहीत, ॲडमिशन नाही घेतलं, त्याला म्हणायचं फ्री एक्झिट. तर तसं करू नका. राऊंड 2 मधनं जर तुम्ही फ्री एक्झिट घेतली, कॉलेज अलॉट होऊन पण तुम्ही डॉक्युमेंट जमा नाही केले, ॲडमिशन नाही घेतलं, तर तुम्हाला राऊंड 2 मधनं डायरेक्ट बाहेर काढलं जातं. आणि तुम्हाला जर राऊंड 3 मध्ये सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करावं लागतं, नवीन एकदा फी द्यावी लागते, तरच तुम्ही राऊंड 3 मध्ये इलिजिबल होता. चौथा मेजर प्रॉब्लेम येतो, चौथी मेजर चूक होते की तुम्ही चॉईस फिलिंग करताना जर तुम्ही प्रेफरन्स व्यवस्थित दिला असेल तुमच्या मार्कनुसार, तुमच्या मेरिटनुसार, तुमच्या रँकनुसार, तर तुम्हाला पाहिजे ते कॉलेज व्यवस्थित भेटून जाईल. आणि जर तुम्ही प्रेफरन्स लिस्ट किंवा चॉईस फिलिंग व्यवस्थित नाही केली तर तुम्हाला जे भेटेल ते चांगलं नाही भेटणार किंवा तुमच्या मनाविरुद्ध भेटणार कॉलेज. तर तुम्ही तसं करू नका. आता टाईम आहे तुमच्यापाशी भरपूर, लिस्ट स्टोर किंवा मेरिट लिस्ट स्टोर किंवा राऊंड 2 चालू स्टोर. तर तुम्ही प्रत्येक कॉलेजला यूट्यूबवर व्हिजिट द्या, प्रत्येक स्टुडंटचा रिव्ह्यू घ्या यूट्यूबवरनं. तुम्हाला यूट्यूब हा चांगला ऑप्शन आहे किंवा गुगलवर रेटिंग बघा आणि नंतरच चॉईस फिलिंग करा, आपला प्रेफरन्स लिस्ट बनवा. तर मित्रांनो, हे होते इलिजिबल क्रायटेरिया प्लस काही होणाऱ्या मेजर चुका. ह्या चुका तुम्ही अवॉइड करा, नाहीतर तुमचं पुढचं आयुष्य अंधारात जाऊ शकेल. तुम्हाला चांगलं कॉलेज नाही भेटणार आणि तुम्हाला एकदा कॉलेज भेटलं की तुम्हाला रडण्याशिवाय दुसरा पर्याय नसून. तर त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलवर राहा, चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला
चॉईस फिलिंग कशी करायची, प्रेफरन्स लिस्ट कोणती चांगली, गव्हर्नमेंटची, सेमी गव्हर्नमेंटची प्रेफरन्स लिस्ट, नंबर वाईज, त्यांच्या रिव्ह्यू वाईज कॉलेज कोणतं चांगलं हे घेऊन येणार आहे. तर चॅनलवर राहा, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्कीच तुम्हाला माझ्या चॅनलवरून मदत होईल काउन्सिलिंगमध्ये किंवा तुमचं कॉलेज भेटण्यामध्ये. तर आज पुरतं एवढंच. त्यासाठी व्हिडिओ बघितल्यासाठी तुमचं धन्यवाद. बाय बाय.